नमस्कार मंडळी. चला वेळ न घालवता आपण चेहऱ्याला रंगोटी करायला सुरुवात करू. साडी घातल्यावर असा काहीतरी माझा अवतार आहे आणि बॅकग्राऊंड थोडं इग्नोर करा प्लीज. फेस वॉश आणि सिरम मी आधी स्किनला लावून घेतला आहे. नेक्स्ट आहे मॉइश्चरायझर. मी हायपनचा SPF 50++चं मॉइश्चरायझर यूज करते. मॉइश्चरायझरने मेकअप खूप स्मूथ बसायला हेल्प होते. त्यानंतर आहे कन्सिलर. कन्सिलरने तुमचे डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल्स हाईड होतात. पिंपल स्पॉट्स हाईड होते. स्किन टोन इव्हन होते. वर्किंग मॉम्सला तर डार्क सर्कल्स असतातच. हे तर माझ्यासाठी खूपच उपयोगाचं आहे. स्पॉन्जने किंवा हाताने पूर्ण स्किनवर, नेकवर इव्हनली ब्लेंड केलं कन्सिलर. मी स्पॉन्ज यूज करते कारण त्यानं लुक जास्त बेटर आणि स्मूथ होतो. मला डार्क सर्कल्स थोडे जास्त आहेत, सो ब्लेंड करायला कन्सिलर त्याला जास्तच यूज करावं लागतं आणि वेळ पण खूप लागतो ब्लेंड व्हायला व्यवस्थित. त्यानंतर जिथे अनइव्हन टोन वाटते तिथे मी अजून कन्सिलर लावून थोडं अजून स्मूथ ब्लेंड करून घेतलं. नंतर आलं फाउंडेशन. मी मॅकचं लिक्विड फाउंडेशन यूज करते. ह्यात पण वेगळे शेड्स आहेत. आपल्या स्किन टोन अनुसार आपण शेड सिलेक्ट करू शकतो. कमी क्वांटिटीमध्ये चांगला रिझल्ट मिळतो. फाउंडेशनने आपले इम्परफेक्शन्स कवर होतात. लॉंग लास्टिंग बेस मिळते आणि स्किन पण स्मूथ राहते. फाउंडेशन पण मी स्पंजनेच ब्लेंड करते. फेस आणि नेकवर व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. मला लिक्विड फाउंडेशनच जास्त आवडतं कारण ब्लेंड करायला इझी आहे आणि स्किनवर पॅचेस पण दिसत नाही. माझी स्किन खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे, सो खूप ट्रायल्सनंतर मी हा फाउंडेशन सिलेक्ट केलेला आहे. तर मॅकचं कॉम्पॅक्ट पावडर. कॉम्पॅक्ट पावडरने आपलं मेकअप सेट होते, ऑइल कंट्रोल होते, चेहरा जास्त आपला शायनी दिसत नाही आणि फाउंडेशनला आपलं लॉंग लास्टिंग बनवतो आणि फायनल मॅट फिनिश पण देतो. हे आहे मॅकचं शाईन और ग्लॉसी पावडर पण तुम्ही म्हणू शकता. हे मला नायकाकडून फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट जेव्हा मी ऑर्डर केलं त्यासोबत फ्री मिळालं होतं. आता चला भेटले तर लावावंच आणि शेवटी मॅक आहे, सो ट्रस्ट तर करू शकतो. मेकअप तर आपला झाला आहे. आता आपण आपल्या गालांना थोडं गुलाबी करूयात. माझ्याकडे ब्लश किंवा आय शॅडो असं वेगळं नाही आहे. मी लिपस्टिकलाच आय शॅडो आणि ब्लश म्हणून वापरते. सो लिपस्टिकचा एखादा डार्क शेड तेच मी वापरते सध्या. ते लावल्यानंतर व्यवस्थित असं ब्लेंड करून घेतलं. असं अनइव्हन टोन दिसायला नको. मला मेकअप असं जास्त गॉडी किंवा असं फॅन्सी मेकअप आवडत नाही. मिनिमल लुकच मला जास्त आवडतो. सो थोडं मेकअप करायला मी आता शिकलेली आहे आणि जास्त असं मेकअप पर्सन पण मी नाही आहे, पण ठीक आहे, कभी चलता है. मेकअप आपला झाला आहे. त्यानंतर आले दागिने. खूप वेळ काय घालावं याचं कन्फ्युजन होतं मला. साऊथ इंडियन साडी आहे, सो म्हणलं मोत्याचे दागिने घालावे. पण मोत्याचे दागिने घातले आणि लॉंग मंगळसूत्र ह्या लॉंग मोतीच्या हारवर घातलं, ते सगळं जंबलप होऊन जात होतं. सो खूप ठरवल्यानंतर, खूप सारं कॉम्बिनेशन्स ट्राय केल्यानंतर मी असं ठरवलं की मोतीचे दागिने आपण नको घालायला. साऊथ इंडियन साडी आहे, गोल्डन बॉर्डर आहे. सो याच्यासोबत गोल्डन ऑर्नामेंट्स किंवा साऊथ इंडियन ऑर्नामेंट्स आपण जे म्हणतो तेच छान दिसते. मॅचिंग करून कानातले झुमके घातले. हे सगळं करायलाच मला खूप वेळ गेला आणि सासूबाई आमच्या आधीच उरकून बसल्या होत्या. हेअरस्टाईल करायला असं जास्त काही मला वेळ भेटलेला नाही आहे. सो मी काहीतरी आपलं दोन्ही साईडनी पिन टक केल्या आणि त्याच्यावर गजरा लावून दिला आणि एवढ्यात माझी लिपस्टिक लावायची राहिली हे पण मला आठवलं. लिपस्टिक पण मी न्यूड शेड्सच वापरते कारण मला जास्त लिपस्टिक शेड्स आवडत नाहीत डार्क. आईनी आधीच सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती. मी काय फक्त आयतं ताट घेतलं आणि देवाला आम्ही दोघींनी पूजा केली आधी घरच्या देवांना, मग आम्ही गेलो वडाच्या झाडाला तिथे पूजा करायला. तुम्हाला वटसावित्रीची सत्यवानाची कथा माहिती आहे का? नक्की त्याच्या मागचा बॅकग्राऊंड काय आहे? आपण का पोचतो? चला तुम्हाला सांगते. सावित्री कोण होती? सावित्री ही मद्र देशाचा राजा अश्वपतीची मुलगी होती. ती खूप बुद्धिमान, सुंदर आणि गुणी होती. तिला स्वयंवरासाठी स्वतःवर शोधण्याची परवानगीही दिली होती. सत्यवान एक गुणी राजपुत्र होता. त्याचे वडील राजा ध्युमसेन आंधळे होते आणि त्यांचे राज्य गेले होते. ते जंगलात राहत होते. सत्यवान साधा, प्रेमळ आणि खूप निष्ठावान होता. सावित्रीने सत्यवानाची निवड केली, पण नारद मुनींनी सांगितलं होतं सत्यवान गुणी आहे, पण तो फक्त 1च वर्ष जगेल. सावित्रीने सांगितलं, मी माझा निर्णय बदलणार नाही. सत्यवानच माझा नवरा होणार. त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर सावित्री जंगलात सत्यवानासोबत राहायला गेली. राजकन्या असूनही जंगलातलं साधं आयुष्य तिनं स्वीकारलं. सासू सासऱ्यांची सेवा केली. नवऱ्यावर भरभरून प्रेम केलं. 1 वर्षानंतर तो दिवस आला. सत्यवान जंगलाकडे लाकडं तोडायला गेला. सावित्रीही त्याच्याबरोबर गेली. सत्यवानाला अचानक डोकेदुखी सुरू झाली. तो वडाच्या झाडाखाली बसला आणि त्याचा प्राण गेला.
यमराज सत्यवानाचा जीव घेऊन दक्षिण दिशेला निघाले. सावित्री त्यांच्या मागे चालत राहिली. यमराजने सांगितलं, मागे जा, हे तुला शक्य नाही. सावित्री म्हणाली, जिथे माझा नवरा तिथे मी. यमराजाने तिच्या निष्ठेला प्रभावित होऊन तिला 3 वर दिले, पण नवऱ्याचा जीव सोडून. पहिला वर, माझ्या सासऱ्यांची दृष्टी मिळू दे. यमराजाने ते तिला दिले. दुसरा वर, माझ्या सासऱ्यांचं राज्य परत मिळू दे. यमराजाने तेही दिले. तिसरा वर, मला पुत्रवती होऊ दे, माझ्या नवऱ्याच्या मुलांची आई होऊ दे. यमराज ह्यात अडकले. सत्याविषयी हे शक्य नव्हतं. यमराजाने सत्यवानाचा जीव परत दिला. वडाचे महत्त्व. सत्यवान वडाच्या झाडाखाली मृत्यू पावला होता, म्हणून वडाच्या झाडाखाली पूजा केली जाते. वडाचे झाड दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. तर सावित्रीकडून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे? निष्ठा म्हणजे एकनिष्ठ प्रेम, धैर्य. यमराजाशी न घाबरता तिनं लढलं आणि आपले नवऱ्याचा जीव परत आणला. बुद्धिमत्ता, हुशारीने वर मागणं आणि त्याग. राजकन्या असूनही तिनं जंगलात राहणं आपल्या नवऱ्यासाठी स्वीकारलं. तर ही होती सत्यवान आणि सावित्रीची कथा. पुराणातली सावित्री नवऱ्यासाठी यमराजाशी रडली, निष्ठा आणि त्याग दाखवला तिने. आणि आजची सावित्री ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते, मुलांसाठी नवऱ्यासाठी रोज लढते, करिअरमध्ये इंडिपेंडंट आहे आणि फॅमिलीसाठी पण समर्पित आहे. रोजच्या आव्हानांशी ती लढते, ट्रॅफिक, डेडलाईन्स, मुलांचा आजारपण आणि घरकाम. वेगळी लढाई पण तीच निष्ठा आणि तीच ताकद. आजची वर्किंग मॉम म्हणजेच आधुनिक सावित्री. कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला? जास्त बोर तर नाही केलं ना मी तुम्हाला, पण माझ्या मनातलं मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं. तिथे आम्ही वडाची पूजा केली, प्रदक्षिणा घातल्या, तिथे बायकांच्या ओट्या भरल्या, खूप सारे फोटोज आम्ही तिथे काढले, फोटोज आणि व्हिडिओ काढले. वातावरण पण तिथलं खूपच जास्त सुंदर झालं होतं. आम्ही परत घरी आलो. घरी आल्यावर नवऱ्याचे पाया पडले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि देवाकडून अशाच सुखी संसाराची इच्छा व्यक्त केली. मला माझे कुठले दागिने किंवा मेकअप प्रोडक्ट आवडले असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेन. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, माझे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.